मालवणमधील राजकोट किल्ल्यावरचा शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी माफी मागितली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन आपण माफी मागतो असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। न्यूज 18 लोकमतला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत ते बोलत होते। छत्रपती शिवराय आपलं दैवत आहे आणि त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन एकदा नाही तर 100 वेळेला माफी मागतो असं मुख्यमंत्री म्हणतात। तसंच विरोधकांनी या प्रकरणाचं राजकारण थांबवावं असं आवाहन सुद्धा त्यांनी विरोधकांना केलंय। जरी हा पुतळा नेव्हीने उभा केला असला, नेव्हीने देखील एका चांगल्या भावनेने तो उभा केला, परंतु दुर्दैवाने दुर्घटनाग्रस्त झाला, तर राज्याचा प्रमुख म्हणून मला छत्रपती शिवाजी महाराज हे दैवत आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श ठेवून आम्ही काम करतोय। त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांची माफी मागणं, क्षमा मागणं, छत्रपती शिव हे तर एकदा नाही, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायावर डोकं ठेवून नतमस्तक एकदा नाही 100 वेळा व्हायला मी तयार आहे। पुतळा दुर्घटनाग्रस्त होणं हे अतिशय दुर्दैवी, अतिशय दुःखद, मनाला वेदना देणारी घटना आहे, परंतु त्याचं राजकारण करणं हे त्याहीपेक्षा दुर्दैवी आहे। आणि म्हणून सगळ्यांनी एकत्र येऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असा दिमागदार लवकरात लवकर कसा उभा राहील यासाठी विधायक सूचना केल्या पाहिजे। आणि मालवणच्या राजकोट किल्ल्यावर नारायण राणे समर्थक आणि ठाकरेंच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये काल तुफान राडा झाला होता। यावेळी धक्काबुक्कीसह मारहाणीची घटना घडली। पोलिसांनी हस्तक्षेप करत हा गोंधळ थांबवला आणि आता या राड्याप्रकरणी माडवल पोलिसांनी 42 जणांवर गुन्हे दाखल केले। त्याचसोबत शेकडो अज्ञातांवरती गुन्हा दाखल झालाय। नारायण राणेंचे समर्थक आणि ठाकरेंच्या पक्षांच्या कार्यकर्त्यांवरती मालवण पोलिसांकडून विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल केले गेलेत। शिवरायांचं स्मारक कोसळण्याच्या घटनेपासून जनतेचं लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी हा गोंधळ घातला गेला असा आरोप आमदार वैभव नाईक यांनी केलाय। कारण भ्रष्टाचारातनं जे स्मारक कोसळलंय त्याचं लक्ष कुठेतरी दुसरीकडे वळवण्यासाठी कालचा राडा होता आणि त्यानंतर कुठेतरी आम्हाला अडकण्याचा प्रयत्न या ठिकाणी निश्चित गृहमंत्री करेल। कारण राणे कंपनी वारंवार सांगतात की आमचा बॉस सागर बंगल्यावर बसलाय आणि त्यामुळे पोलिसांचं मनोधैर्य खचलेलं आहे। पोलिसांना ते कायम भीती दाखवत असतात की तुमच्या बदले अशा ठिकाणी करू की ज्या ठिकाणी फोनवर सुद्धा संपर्क होणार नाही आणि त्यामुळे अशा पोलिसांकडून आमची काय अपेक्षा असणार। आणि नारायण राणे यांनी दिलेल्या धमकीनंतर जोरदार राजकारणही रंगतंय। शिवसेना ठाकरे गटाकडून राज्यभरात आंदोलन छेडलं गेलंय, तर महाविकास आघाडीच्या नेत्यांनीही जोरदार हल्लाबोल केला। राजकोट किल्ल्यावर झालेल्या राड्यानंतर नारायण राणेंनी गंभीर धमकी दिली, त्यामुळे पुन्हा एकदा कोकणात राजकीय धुमशान पाहायला मिळतंय। खुलेआम भर रस्त्यावर पोलिसांची वर्दी फाडण्याचा प्रयत्न झाला। फक्त आता पोलिसांवर तिथे हल्ले करण्याचंच बाकी होतं। पोलिसांच्या तोंडावर थुंकण्याचा प्रयत्न काल झाला छत्रपती शिवरायांच्या किल्ल्यासमोर। काय करतात गृहमंत्री आणि गृहमंत्री समर्थन करतात त्या गोष्टीचं? काय तर म्हणे त्यांची बोलण्याची स्टाईल आहे, मग आम्ही बोलतो आमच्यावर का गुन्हे दाखल करता? खरं तर पोलिसांची भूमिकाच काल बॉस सागर बंगल्यावर बसल्याची असल्यामुळे पोलिसांची भूमिकाच नव्हती। आज राणेंनी बघितलं असेल आपण की राणेंनी घरात घुसून आम्ही ठार मारू म्हणून अशी धमक्या दिल्या आहेत। खरं तर आम्ही या विरोधात पोलीस स्टेशनला तक्रार देणार आहोत। याआधी सुद्धा माझे काका कैलास श्रीधर नाईक यांची सुद्धा हत्या अशाच प्रकारे झालेली होती आणि त्यांचे ते 13वे राणे स्वतः 13वे आरोपी त्या ठिकाणी होते आणि त्यामुळे अशा आम्हाला न्याय मिळणार नाही आम्हाला माहिती आहे, परंतु आम्ही अशा तक्रारी दाखल करणार आहोत। सौभाग्यवतीला शिवा दिल्या जातात, त्यांच्या मुलांना शिवा दिल्या जातात, पोलिसांच्या बद्दलच्या आक्षेपार्ह सगळं वाक्य बोलत असताना आणि ते सांगतात की माझ्यावर सागर बंगल्याचा आशीर्वाद आहे। असं वक्तव्य महाराष्ट्राच्या कधीही पण एवढ्या वर्षाच्या कालावधीत कधी झालेलं नाही। पण भाजपचा जे सत्तेचा माज आलेला आहे त्याचाच परिणाम आहे की पोलिसांना डायरेक्ट चॅलेंज करण्याचं काम सुरू झालेलं आहे। तुझ्या मालकाचा भाचा हा आमच्या घराच्या बाहेर येऊन पोलिसांच्या अंगावर कसा गेलेला त्याचे व्हिडिओ तुला पाठवतो, म्हणून दुसऱ्यांना सांगण्या अगोदर तुझ्या आणि तुझ्या मालकाच्या ढोणाखाली किती आग लागली आहे ती पहिले विझव
आणि मग आमच्या फडणवीस साहेबांवर आरोप कर. तर शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर राजकीय आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. राज्य सरकारच्या भ्रष्टाचारामुळे हा पुतळा कोसळल्याचा आरोप संजय राऊत आणि नाना पटोलेंनी केलाय. तर भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरनं नितेश राणेंनी संजय राऊतांवर जोरदार पलटवार केला. महाराष्ट्र के शिवाजी महाराज, उसका मूर्ति बनाने में हजारों सैकड़ों करोड़ का भ्रष्टाचार देवेंद्र फडणवीस, खास एकनाथ शिंदे, अब अजीत पवार जी ने कहा है कि मैं आंदोलन करूंगा, उससे क्या होगा, इस्तीफा दीजिए. ये सरकार के खिलाफ भ्रष्टाचार हुआ है, इस्तीफा दीजिए. मूर्ति क्यों टूटी है? भ्रष्टाचार हुआ है ना, खुलकर बोलिए भ्रष्टाचार हुआ है, इस्तीफा दीजिए. और कहा नहीं भ्रष्टाचार करते लोग. तुम्ही कमिशन खोर, जनतेचे पैसे दिवसाढवळ्या तिजोरीतून लुटतात आहे, महाराजांचा अपमान करतात आहेत, याला कुठलं राजकारण म्हणायचं त्याचं उत्तर त्यांनी द्यावं. ज्या ठिकाणी हे राजकारण नाही आहे, हा स्वाभिमानाचा प्रश्न आहे आणि स्वाभिमानाला ज्या ठिकाणी ठेस पोचतं त्या ठिकाणी समजा फडणवीस किंवा राज्याचे मुख्यमंत्री याला राजकारण म्हणत असतील तर महाराष्ट्राची जनता यांना खरं राजकारण आता दाखवतील. आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत होता. स्वतःच्या कुटुंबाचं नाव खिचडी घोटाळ्यामध्ये बरवटलेलं आहे. पत्राच्या आडमध्ये मराठी माणसांचं घरं खाऊन ह्यांनी ढेकर पण घेतला नाही. स्वतःचं पूर्ण कुटुंब भ्रष्टाचारामध्ये बरबटलेलं आहे. आणि छत्रपती शिवरायांचा जो पुतळा कोसळला तो पुतळा घडवलेला होता शिल्पकार जयदीप आपटेनं. मालवणमधील शिवरायांच्या पुतळ्याच्या डाव्या भुईवरती या शिल्पकारानं खोप सुद्धा दाखवली आहे, असं वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार अमोल मिटकरींनी केलंय. त्यांच्या वक्तव्यानंतर भाजप नेते नितेश राणेंनी पलटवार करत अमोल मिटकरींचा धर्म तपासण्याची वेळ आली आहे असा उल्लेख केला. माझा त्या आपट्याला प्रश्न आहे की या जाणीवपूर्वक ही खोप असलेली प्रतिकृती तू का दाखवली? शिवाजी महाराजांचे जगभरात जेवढे पुतळे आहेत त्या कुठल्याही पुतळ्यामध्ये अशी डाव्या भुवईच्या वर डोळ्याच्या कुठेही खोप नाही, पण हे जाणीवपूर्वक दाखवलं गेलं. जाणीवपूर्वक चुकीचा इतिहास महाराष्ट्राच्या माथी मारला गेला. याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि याचा खुलासा तात्काळ नौदल असेल किंवा PWD असेल यांनी केलं पाहिजे की शिवाजी महाराजांच्या प्रतिमेवर ही खोप का दाखवल्या गेली याचा खुलासा सरकारने सुद्धा करावा अशी विनंती मी मागणी सरकारला करतो. अमोल मिटकरीचा आता कुठेतरी त्याचा धर्म आता तपासण्याचीच वेळ आलेली आहे की त्याला सुनता करून त्याची धर्मांतर तर झाला नाही ना, आता आता तपासण्याची वेळ आलेली आहे. कुठेतरी त्याला धरून एकदाच तपास करून त्याला नाहीतर कुठेतरी गोल टोपी घालून आता त्याला मोकळा करतो आम्ही, कारण तो जास्त हिंदू धर्मामध्ये राहण्याच्या लायकीचा राहिलेला नाही. आणि शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर वाईटातनं चांगलं घडतं असं वक्तव्य दीपक केसरकरांनी केलं होतं. त्यामुळे विरोधकांनी केसरकरांवरती टीकेची झोड उठवली. याबद्दल मुख्यमंत्र्यांनी आता केसरकरांना समज दिली असल्याचं नरेश म्हस्केंनी म्हटलंय. तर रोहित पवारांनी म्हस्केंच्या वक्तव्यावरती टीकाही केली आहे. केसरकर जर अशा पद्धतीने बोलले असतील तर ते चुकीचं आहे. केसरकरांच्या विधानावरती मुख्यमंत्र्यांशी काही चर्चा झालेली आहे का? मुख्यमंत्र्यांनी काही त्यांना बोललेलं आहे? कारण त्यांच्याच विधानामुळे खरं तर सरकारवरती तुमची सगळ्यात जास्त टीका होते. या विधानासंदर्भात माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी केसरकर यांना समज दिलेली आहे. मला वाटत नाही समज देतील, फक्त बाहेरून एखादी पुरी टाकली असेल. ह्यांना त्यांच्या संघटनेवर त्यांचा कुठेही कंट्रोल नाही. कुठलाही नेता कधीही काही बोलतो, खालच्या लेवलला जाऊन बोलतो. बुलढाण्याचा तिथं आमदार तिसरंच काहीतरी बोलला, केसरकर साहेब चौथंच काहीतरी बोलतायत, राणे साहेबांचं पाचवंच काहीतरी चाललंय. त्यामुळे त्यांच्यात काय चाललंय त्यांना तरी कळतं का मला माहित नाही. फक्त एकच आहे, या तिघांमध्ये एक समान गोष्ट आहे, ते म्हणजे खालच्या लेवलचं राजकारण. आणि हा पुतळा कोसळल्याप्रकरणी आता शिल्पकार जयदीप आपटेचा पोलीस शोध घेतात. ठाणे पोलीस, क्राईम ब्रांच, ठाणे विशेष शाखा आणि सायबर सेल अशा विविध विभागांच्या 8 टीम तयार करण्यात आलेल्या असून जयदीप आपटेला शोधण्यासाठी या टीम रवाना झाल्या. पोलिसांनी जयदीप आपटेच्या पत्नी निशिगंधा आपटे यांचा जबाब नोंदवल्याची माहिती मिळते.
तर मूर्तिकार जयदीप आपटे नेमके कुणाचे हा सवाल आता उपस्थित झालाय। राजकोट किल्ल्यावरील शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर राज्यामध्ये सत्ताधारी विरोधक आमने सामने आलेत। छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तयार करणारा शिल्पकार जयदीप आपटे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा माणूस आहे असा आरोप नाना पटोलेंनी केलाय। तर दुसरीकडे आपटे शिल्पकार हा राहुल गांधींच्या जवळचा आहे, त्यांचा तो माणूस आहे असं सुधीर मुनगंटीवार म्हणतात। मूर्तिकार जो आहे त्याला अनुभव नव्हता आणि अशा अनुभवहीन व्यक्तीला ती मूर्ती बनवायला दिली, त्याच्या मागचा उद्देशच आपण पाहिलं। हा मूर्तिकार आपटे जो आहे तो RSSचा माणूस आहे। RSSच्या माणसाला काम देण्याच्या मागचा उद्देश काय? मग तर कोणी सांगितलं की तो राहुल गांधींचा माणूस आहे, तपासावं लागेल। कारण काँग्रेसची माहिती दुसरी आहे आणि इकडे हा राहुल गांधींचा माणूस आहे अशी माहिती आहे आणि म्हणून मग या माहितीला तपासावं लागेल। तपासासाठी म्हणूनच सांगतोय की तपास यंत्रणेमध्ये आपल्याला जर वाटलं कोणी ठेवायचं असेल ठेवता येईल, पण असं काहीतरी बेछूट बेफान आरोप करायचे ही एक नवीनच सवय लागली आहे। या सगळ्या प्रकरणाची कागदपत्र महाराष्ट्राच्या जनतेसमोर ठेवा। तो मूर्तिकार कल्याणचा होता, तो मुख्यमंत्र्यांच्या जवळचा माणूस होता का राहुल गांधींच्या जवळचा माणूस होता, हे तुम्हाला तुमच्याकडे काय पुरावा आहे ते ठेवा। मला वाटतं मुनगंटीवारजी हे लोकसभेच्या पराभवाच्या धक्क्यातून सावरले नाही। तर पुतळा कोसळण्याचा निषेध म्हणून सध्या राज्यभरामध्ये निषेध आंदोलन केलं जात आहे आणि सत्तेत सहभागी असलेले अजित पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष सुद्धा आज मूक आंदोलन करताना पाहायला मिळाला। मुंबईच्या पांजरपोळ परिसरातील शिवाजी महाराज पुतळा परिसरात मूक आंदोलन केलं गेलं। तर दुसरीकडे पुण्यातही राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते रस्त्यावरती उतरलेले। नागपूर, लातूर आणि खेडमध्ये सुद्धा राष्ट्रवादीनं मूक आंदोलन केलं। पुतळा दुर्घटनेसाठी सरकारवर जोरदार टीका होत असताना त्याचं उत्तर देण्याची जबाबदारी असलेल्या सरकारमधील पक्षानंच अशी भूमिका घेतल्यामुळे चर्चांनाही उधाण आलंय। आणि पुण्यामधला कुख्यात गुंड गजा मारणे पुन्हा एकदा चर्चेत आलाय। गजा मारणेनं दहीहंडीच्या कार्यक्रमात मंत्री चंद्रकांत पाटील यांचं पुष्पगुच्छ देत स्वागत केलं। याचा व्हिडिओ व्हायरल झाला। मंत्री चंद्रकांत पाटील यांनी गजा मारणे याच्या हस्ते सत्कार स्वीकारल्यामुळे नवीन वादाला निमंत्रण मिळालंय। काही लोकांना तर दवाखान्यामध्ये भरती करून ठेवलेली आहे आणि त्याला सगळ्या 5 स्टार व्यवस्था केलेल्या जातात आणि आज माफिया आणि गुंड प्रवृत्तीला सरकारच पोचते आहे, त्यांना Y+ सिक्युरिटी दिलेली आहे असं या राज्यात आहे। म्हणून चंद्रकांत पाटलांनी त्या गुंडाच्या बरोबर काल दहीहंडी फोडली, तर ते काही नवीन नाही आहे। हे सगळं आता भाजपमध्ये गुंड आणि माफिया व्यवस्थेचं पोषण या महाराष्ट्रात केलं जाते आणि म्हणून महाराष्ट्र असुरक्षित महाराष्ट्र निर्माण झालेला आहे। कोणीतरी येतो याला हार घागा सांगतो। आता याच्यासाठी प्रत्येक मंत्र्याला मग 100 लोकांचं एक स्वतंत्र डिपार्टमेंट द्यावं लागेल की त्यांनी येणारा हार घालणारा व्यक्तीचा बायोडाटा घ्यायचा, त्याची चौकशी करायची। हे शक्य तरी आहे का? चंद्रकांत दादा पाटलांना एखाद्या वेळी गर्दीमध्ये कोणी सांगितलं की यांना हार घागा आणि तुमचा परिचय करूनच दिला नाही की हा तोच कुख्यात गुंड मारणे आहे, तर कधी कधी ही चूक होते। शेकडो लोक तुम्हाला दिवसात मिळतात। पुढची बातमी रत्नागिरीतनं। रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणमधील 75 फूट ध्वजस्तंभ लोकार्पण सोहळ्यात ठाकरेंच्या पक्षाचे नेते भास्कर जाधव यांचा पारा चांगलाच चढलेला। या कार्यक्रमाला विलंब झाल्यामुळे भास्कर जाधव शासकीय कर्मचाऱ्यांवरती चांगलेच भडकले। तुम्हाला राष्ट्राचा अभिमान आहे की नाही, हा खासगी कार्यक्रम आहे का, असे सवाल त्यांनी इथल्या उपस्थित कर्मचाऱ्यांना विचारले आणि भर कार्यक्रमात अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले। काय राष्ट्राचा काय अभिमान तुम्हाला आहे का नाही? काय तुमचा सरकारी कार्यक्रम आहे का तुमचा पक्षाचा कार्यक्रम आहे? आणि आम्ही तुमची वाट बघतोय, 1.5 तास तुम्ही सुरू करताय, सुरू नाही केलेलं। तुमची जबाबदारी काय प्रांत? मग दाखवतोच बघा आता माझी ताकद काय आहे ती। सर्व अधिकाऱ्यांना नाही जर घरात पाठवलं तर माझं नाव भास्कर जाधव आहे। आणि बुलढाणा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड काही ना काहीतरी कारणांमुळे नेहमीच चर्चेत असतात। आता तर चक्क आमदार गायकवाड यांची गाडी एक पोलीस कर्मचारी त्यांच्या कार्यालयामध्ये धुताना आढळून आलाय। या संदर्भात माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी एक व्हिडिओ पोस्ट केलाय। पोलीस महिलांची सुरक्षा करण्यासाठी आहेत, जनतेची सुरक्षा करण्यासाठी आहेत,
की आमदारांच्या गाड्या धुण्यासाठी, असा सवाल हर्षवर्धन सपकाळ यांनी हा व्हिडिओ पोस्ट करत विचारलाय. घडलेल्या प्रकरणावरनं आमदार संजय गायकवाडांनी सारवासारव केल्याचंही दिसतंय. गाडी पुसणाऱ्या पोलिसांना गाडीमध्ये उलटी झाल्यामुळे त्यांनी गाडी धुतली असं स्पष्टीकरण गायकवाडांनी दिलंय. तो जे काही उकलला होता ते त्यांनी पुसून काढलेला आहे. पोलिसांनी कर्मचारी म्हणून काही गाडी धुतलेली नाही आहे. आता त्याची उलटी त्यांनी पुसणं ही तर एक मानवताच आहे. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये काही पोलीस कर्मचारी गाडी पुसतोय ना आमच्याकडे काही माणसाने असा तर काही विषय नाही. तो अंबादास दानव्या त्या उंदराला काही काम नाही दिलं. हे जे काही झालं की सरकारची माणसं असे करतात, शिंदेचे आमदार असे करतात, हे काही धंदे आम्ही काही करत नाही. आम्ही पण पोलिसांना सन्मान वागवतो. आम्हाला कळतं कायदे का असतात तर. त्यामुळे कोणी गैरसमज करण्याची आवश्यकता नाही. आणि आता कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी एक आनंदाची बातमी. वांद्रे टर्मिनस ते मडगाव एक्सप्रेस आजपासून सुरू झाली आहे. आठवड्यातले 2 दिवस ही ट्रेन सुटेल. केंद्रीय मंत्री पियुष गोयल, भाजपचे मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्या उपस्थितीत या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला गेला. पश्चिम उपनगरातील नागरिकांना या ट्रेनमुळे मोठा दिलासा मिळणार आहे. पश्चिम उपनगरातनं कोकणात जाणारी ट्रेन सुरू करावी अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होती. या मागणीची पूर्तता केल्याचं सांगत पश्चिम उपनगरातील नागरिकांना याचा मोठा फायदा मिळेल असं केंद्रीय मंत्री आणि उत्तर मुंबईचे भाजपचे खासदार पियुष गोयल यांनी म्हटलंय. वांद्रे टर्मिनस, बोरिवली, वसई रोड, भिवंडी रोड, पनवेल, रोहा, वीर, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, सावंतवाडी रोड, थिविम आणि करमाळी या स्थानकांवरती या रेल्वेला थांबा असेल. या रेल्वेगाडीमुळे कोकणात जाणाऱ्या चाकरमानांना मोठा दिलासा मिळतोय. उनके लिए हजारों रुपए तो यहाँ से सेंट्रल रेलवे जाओ, ट्रेन बदलो, टिकट मिले ना मिले, रात को आओ तो टैक्सी का खर्चा, इस सब से निजात दिलाने का काम ये ट्रेन हर हफ्ते 2 बार बुधवार और शुक्रवार को मुंबई से कोंकण जाएगी और मंगलवार और गुरुवार को कोंकण से मुंबई आएगी, सीधा बोरिवली, सीधा बांद्रा. आणि आता बातमी न्यूज 18 लोकमतच्या इम्पॅक्टची. म्हाडानं मुंबईतल्या घरांची लॉटरी जाहीर केली. मात्र या घरांचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असल्यामुळे त्याला अल्प प्रतिसाद मिळाला. सर्वसामान्यांसाठीची घरं बनवणाऱ्या म्हाडाची घरं इतकी महाग का असा प्रश्न उपस्थित करत न्यूज 18 लोकमतनं विशेष कार्यक्रम केला. त्यानंतर आता म्हाडानं या घरांची किंमत कमी केल्याचं दिसतंय. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा या संदर्भात एक ट्विट केलंय आणि मुंबईकरांसाठी गुड न्यूज असल्याचं म्हटलंय. खासगी विकासकांकडनं निर्माण केल्या गेलेल्या 370 फ्लॅट्सच्या किमती आता कमी होणार आहेत. मुंबई मंडळाकडनं यंदा 2030 घरांच्या लॉटरीची सोडत निघते. खासगी विकासकांकडनं निर्माण केलेल्या घरांच्या किमतींमध्ये 10 ते 25% कपात करण्यात आली आहे. त्यासोबत अर्ज भरण्याची मुदतही वाढवली जाते. आता 4 सप्टेंबरच्या ऐवजी अर्ज 19 सप्टेंबरपर्यंत दाखल करता येते. आणि नागपूर ते मुंबई हा समृद्धी महामार्ग राज्याचा गेम चेंजर प्रकल्प मानला जातो. पण सध्या या महामार्गामुळे नागपूर ते इगतपुरीपर्यंतचा प्रवास अवघ्या काही तासांपर्यंत आलाय. समृद्धी महामार्गामुळे प्रवाशांच्या वेळेची सुद्धा बचत होते. समृद्धी महामार्गावरचे रस्ते अनेक वर्ष टिकतील असा दावाही केला जातो. मात्र हा दावा सध्या फोल ठरलाय. कारण समृद्धी महामार्गावरती फक्त भेगाच नाही तर खड्डेही पडल्यात. समृद्धी महामार्गावरील वाहतूक सुरू झाल्यापासून वर्षभराच्या आतच या महामार्गाला खड्डे पडल्याचं दिसतंय. डांबरी रस्त्याप्रमाणे समृद्धी महामार्गावरती हे खड्डे पडल्यात. छत्रपती संभाजीनगरच्या माळीवाडा टोलनाक्यापासून वैजापूरकडे जाताना 5 ते 10 किलोमीटर अंतरावरती दोनही बाजूनं रस्त्यांची अशीच दुर्दशा पाहायला मिळते. या खड्ड्याला जबाबदार असणाऱ्यांवरती सरकार काय कारवाई करणार याकडे लक्ष असेल. आणि सध्या महागाईमुळे सर्वसामान्यांचं कंबरडं मोडलंय. श्रावणाच्या सुरुवातीपासूनच वाढलेले भाजीपाल्यांचे दर अजूनही कमी नाहीयेत. सध्या घाऊक बाजारात सर्वच भाज्या 90 ते 100 रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचल्यात. तर किरकोळ बाजारातही भाज्यांच्या किमती दुप्पट झाल्यात. गृहिणींचं बजेट यामुळे कोलमडलंय. तर आगामी काळात खाद्यतेलाच्या किमती सुद्धा वाढण्याची शक्यता आहे. मोदी सरकार लवकरच खाद्यतेल आयात शुल्क वाढवण्याच्या तयारीत असल्याचं कळतंय. याचा परिणाम म्हणून आगामी काळात खाद्यतेलाच्या किमती सुद्धा वाढू शकतात असं बोललं जातंय. सणासुदीच्या तोंडावर 1 सप्टेंबरपासून मुंबईमध्ये म्हशीच्या दुधाची किंमत 2 रुपयांनी महाग होणार आहे. आणि जुन्नर परिसरामध्ये सध्या एका बिबट्याची दहशत आहे.
अनेक पाळीव कुत्र्यांची शिकार सुद्धा या बिबट्यांनी केल्याची घटना समोर आली आहे। बिबट्याच्या वावरामुळे इथले नागरिक सध्या दहशतीखाली असतात। वन खात्याकडनं बिबट्यांना जेरबंदही केलं जातं, मात्र तरी सुद्धा बिबट्यांच्या दहशतीची समस्या कायम आहे। या पार्श्वभूमीवर जुन्नरच्या नारायणगावच्या कोल्हेमळा या परिसरात अनाइडर हे परदेशी बनावटीचं उपकरण वन खात्यानं बसवलंय। यामुळे बिबट्याला मानवी वस्तीपासून लांब ठेवण्याचा पर्याय उपलब्ध झाला। या उपकरणाच्या आवाजाला बिबट्या घाबरतो आणि तो या उपकरणाच्या आसपास सुद्धा फिरकत नाही, अशी माहिती वन खात्याकडनं दिली जाते। बिबट्याच्या वावरामुळे दहशतीत असलेल्या नागरिकांना अनाइडर या उपकरणामुळे काही अंशी दिलासा मिळणार आहे। तर जुन्नर परिसरात सध्या बिबट्याची दहशत पसरली आहे। अनेक पाळीव कुत्र्यांची शिकार सुद्धा या बिबट्यांनी केल्याची घटना समोर आली आहे। बिबट्याच्या वावरामुळे इथले नागरिक प्रचंड दहशतीत असतात आणि त्यावरती आता वन खात्यानं उपाय शोधून काढलाय। हा उपाय काय तो आपण पाहिला। इकडे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासह मराठवाड्याची तहान भागवणाऱ्या जायकवाडी धरणाचा पाणीसाठा 70% पोहोचलाय। जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रासह नाशिक जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे पाणी पातळीत मोठी वाढ होताना दिसते। जायकवाडी धरणात 56,896 क्युसेक वेगानं पाण्याची आवक होते। त्याचबरोबर जिल्ह्यातही गेल्या काही दिवसांपासून झालेल्या जोरदार पावसामुळे 44 प्रकल्पातला पाणीसाठा 50% वर गेलाय आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय। गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात जायकवाडी धरणात 54% पाणीसाठा होता, तर यंदा हा पाणीसाठा 70% वर गेलाय। पावसाचे अजून काही दिवस शिल्लक आहेत, त्यामुळे साठ्यात वाढ होण्याची अपेक्षा आहे। जायकवाडी धरणावरती अर्धा मराठवाडा अवलंबून असतो, त्यामुळे सिंचन आणि पिण्याच्या पाण्याची चिंता करण्याची गरज नाही, असं मत व्यक्त होत आहे। आणि जळगावच्या अमळनेर तालुक्यातील सातरी गावाला नदीवरती पूलही नाहीये आणि रस्ताही नाही, त्यामुळे गावकऱ्यांना अनेक वर्षांपासून आपला जीव धोक्यात घालत नदीपात्रातनं प्रवास करावा लागतो। तामसवाडी धरण भरल्यावरती बोरी नदीपात्रात पाणी सोडण्यात आलं आणि सातरी गावाला जायला यामुळे रस्ताच नाहीये। परिस्थिती अशी आहे की या सगळ्या घटनेमुळे नागरिक, शालेय विद्यार्थी यांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतोय। राजकीय इच्छाशक्तीचा अभाव असल्यामुळे या गावची समस्याही सुटलेली नाही, असा आरोप होतो। या नदीवरती तात्काळ पूल उभारावा अशी मागणी जोर धरते।